मंडळी, वडील आणि मुलीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर, कोमल आणि प्रेरणादायी नातं मानलं जातं. हे नातं एका दिवसात निर्माण होत नाही, तर ते वेळ, प्रेम आणि परस्पर समजूतदारपणाच्या छोट्या-छोट्या प्रयत्नातून तयार होतं. मुलीच्या सर्वांगीण विकासात आणि भावनिक आरोग्यात वडिलांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. फिलिंग्स मनातल्या चॅनेलवरील या व्हिडिओत चला पाहूया वडिलांची भूमिका मुलीच्या आयुष्यात किती खोलवर परिणाम घडवते आणि हे नातं अधिक मजबूत करण्यासाठी काय करता येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडिलांनी त्यांच्या लेकीसोबत चांगला वेळ घालवावा. काम, मोबाईल किंवा इतर जबाबदाऱ्या बाजूला ठेवून तिच्या जगात काही वेळ घालवणं महत्त्वाचं आहे. तिच्या आवडीनिवडींमध्ये सहभागी व्हा. तिच्याशी बोला, खेळा. या छोट्या क्षणांमधूनच एक मजबूत बंध तयार होतो. अशा वेळेत ती फक्त तुमच्याकडून शिकत नाही, तर तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला शिकते. प्रत्येक मुलीला तिचं ऐकून घेणारा कोणीतरी हवा असतो. वडील म्हणून तुम्ही तिचं बोलणं केवळ ऐकून घेऊ नका, तर ते समजून घ्या. ती काही सांगते तेव्हा जजमेंट न करता तिच्या भावनांना महत्त्व द्या. तिच्या विचारांना व्हॅलिडेट केल्याने ती अधिक आत्मविश्वासाने बोलायला आणि स्वतःला व्यक्त करायला शिकते. वडिलांची प्रशंसा म्हणजे मुलीच्या आत्मविश्वासाचं इंधन असतं. ती काही साध्य करत असेल, लहानसं असो या मोठं, तिचं कौतुक करा. तू हे खूप छान केलंस, मला तुझा अभिमान वाटतो. अशी काही वाक्य तिच्यासाठी खूप मोठं बळ ठरतात. यामुळे तिच्या आत्मसन्मानाचा पाया मजबूत होतो. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नात्यात हेल्दी बाउंड्रीज सेट करा. मर्यादा म्हणजे बंधन नव्हे, तर सुरक्षेचं वर्तुळ आहे. स्पष्ट आणि वयानुसार मर्यादा ठरवल्याने मुलगी योग्य अयोग्य ओळखायला शिकते. नाही म्हणणं कठीण वाटू शकतं, पण त्या नाहीमध्येच तिचं रक्षण दडलेलं असतं. या मर्यादा तिच्यात स्वाभिमान आणि जबाबदारीची भावना विकसित करतात. मुलगी तिच्या वडिलांकडून शिकते की पुरुष म्हणजे कोण. तुमचं वर्तन, बोलणं आणि इतरांशी वागणं हेच तिच्यासाठी आदर्श ठरतं. जर तुम्ही आदर, दयाळूपणा, प्रामाणिकपणा आणि सहानुभूती दाखवली, तर तीही हेच गुण आयुष्यात आत्मसात करते. तिच्या छंदांना प्रोत्साहन द्या. तिच्या आवडींना पाठिंबा द्या. ती चित्रकला करत असेल, संगीत शिकत असेल किंवा खेळात रस घेत असेल, तर तिच्या मागे उभे राहा. जरी तिच्या आवडी तुमच्यापेक्षा वेगळ्या असल्या तरी तुमचा सपोर्ट तिच्यासाठी अमूल्य ठरतो. तो तिच्या स्वप्नांवर तुमचा विश्वास दर्शवतो. बाप-लेकीच्या नात्यात मतभेदाचं वादळ येतं ते मुलगी मोठी होऊ लागली की. त्यामुळे तुमचं नातं पूर्वीप्रमाणे हस्तखेळ ठेवण्यासाठी मुलीला वयोमानानुसार स्वतःचे निर्णय घेऊ द्या. चुका होतील, पण त्या तिच्या शिकण्याच्या संधी असतात. तिच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिल्याने ती आत्मविश्वासी आणि निर्णयक्षम बनते. हा आत्मविश्वास तिच्या भविष्यातील प्रत्येक नात्यात प्रतिबिंबित होतो. प्रेम हे या सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. तिचं यश असो वा अपयश, तुमचं प्रेम कायम एकसारखं असावं. तिला हे नेहमी जाणवू द्या की बाबा माझ्यावर नेहमी प्रेम करतात. अशा प्रेमामुळे तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि जी तिचं सर्वात मोठं बळ बनतं. थोडक्यात काय तर वडील आणि मुलीचं नातं म्हणजे फक्त नातं नाही, तर एक आयुष्यभर चालणारी यात्रा आहे. प्रेम, विश्वास, प्रोत्साहन आणि समज या 4 आधारस्तंभावर हे नातं उभं राहतं. वडिलांनी जर हे नातं समजून घेतलं आणि जपलं, तर मुलगी आयुष्यभर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि प्रेमाने जगते. कारण शेवटी ती फक्त बाबांची मुलगी नाही, तर ती त्यांच्या हृदयाचा सर्वात कोमल कोपरा असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना पाठवा. धन्यवाद.